सतत एकाच पद्धतीचे भजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी। नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे। तर आज आपण बनवणार आहे फ्लावर भजी। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिली स्टेप फ्लावर निवडून स्वच्छ धुवून घेण्यासाठी। इथे मी 200 ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे। आता याला एक एक पीस करून निवडून घेऊया, म्हणजे एखादी अळी वगैरे असेल तर लगेच समजेल। तर फ्लावर निवडून झालेला आहे। आता स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा। तर अशा प्रकारे फ्लावर धुवून झालेला आहे। आता लगेच शिजत घालू। तर फ्लावर शिजवण्यासाठी इथे मी पातेलं घेतलेलं आहे। आता पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं। पाण्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ टाकायचं आहे, जेणेकरून फ्लावरला छान अशी चव येईल। मीठ टाकून झाले। आता यामध्ये निवडून घेतलेला फ्लावर घालू आणि मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिट शिजवून घेऊ। तर पातेल्यावर झाकण झाकूया, म्हणजे फ्लावर लगेच शिजला जाईल। या ठिकाणी आपण फ्लावर शिजवून घेणार आहे, कारण भज्यांमध्ये फ्लावर कचकच लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्लावरमध्ये असणारा हिरवटपणा पण कमी होईल। तर फ्लावर शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करू। तर फ्लावर भज्यांसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी इथे मी 3 ते 4 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। त्यानंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, तसेच थोडीशी कोथिंबीर घालू आणि जाडसर वाटण तयार करून घेऊ। तर वाटण आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचं नाही, अशा प्रकारे मध्यम जाडसर करून घ्यायचं आहे। तर वाटण तयार झालेलं आहे। आता लगेचच पिठाची तयारी करून घेऊ। तर एका खोलगट पाटीमध्ये मी 1 कप बेसन घेतलेला आहे। वजनी प्रमाणात साधारण 150 ग्रॅम एवढं बेसन घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे। वाटण टाकून झालं। आता मुठभर कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा मीठ आपल्याला या ठिकाणी कमी टाकायचं आहे, कारण आपण फ्लावर शिजत घालताना मीठ टाकलेलं आहे। तसेच 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे। ओवा चोळून घातल्यामुळे भज्यांना चव छान येते। तर या ठिकाणी मी सोडा वापरणार नाही। सोडा न वापरता भजी वरून कुरकुरीत व आतून जाळीदार बनवून तयार होतील। फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस करायची आहे। आता पिठाची तयारी झाली। फ्लावर शिजलेला आहे का चेक करूया। 4 ते 5 मिनिट नंतर बघू शकता फ्लावर छान मऊसूत शिजलेला आहे। आता गॅस बंद करूया। तर शिजलेला फ्लावर आपल्याला डायरेक्ट पिठामध्ये टाकायचा नाही। एखाद्या चाळणीच्या मदतीने आपल्याला फ्लावर मधील पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी काढून झाल्यानंतर फ्लावर आपल्याला तयार केलेल्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि हाताच्या मदतीने फ्लावर मिश्रणामध्ये अर्धवट मॅश करून घ्यायचं आहे। फ्लावर मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये फ्लावर शिजवून घेतलेलं पाणी गरजेनुसार घालून मिश्रण मध्यम पातळ करून घ्यायचं आहे। तर भज्यांसाठीचे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। आता हे उरलेलं पाणी आपण एखाद्या भाजीमध्ये वगैरे घालू शकतो। आता तयार केलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धी पळी कोमट तेल घालायचं आहे, जेणेकरून भजी वरून कुरकुरीत व आतून जाळीदार होतील। तेल घालून झाले। आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच भजी तळून घ्यायचे आहेत।
भजी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता लगेचच भजी तळून घेऊ। भजी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम असायला हवं, नाहीतर भजी तेल जास्त शोषून घेतील, त्याच्यामुळे कुरकुरीतपणा येणार नाही। तर भजी आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत चांगले तळले जातील। तर बघू शकता पहिली बॅच तळून झालेली आहे। भज्यांना रंगही छान आलेला आहे। यानंतर आपण लगेचच दुसरी बॅच तळून घेऊ। सेम प्रोसेसने आपण दुसरी बॅच तळून घेणार आहे। तर हे शिजवून घेतलेल्या फ्लावरची भजी तुम्ही नक्की करून बघा, खूप टेस्टी होतात। तुम्हाला खूप आवडतील, कारण शिजवून घेतलेला फ्लावरचा अर्क पिठामध्ये उतरतो आणि फ्लावरची मूळची चव पिठामध्ये उतरल्यामुळे भजी चवीला खूप टेस्टी होतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर या ठिकाणी दुसरी बॅच तळून झालेली आहे, बघू शकता। फ्लावर भजी किती मस्त झालेली आहेत। तर एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते। तर बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे हे भजी बनवून तयार झालेले आहेत। तर आता हे भजी मी टेस्ट करणार आहे। त्यासाठी ताटामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो केचप घेतलेला आहे। आता टेस्ट करूया। मस्त। तर भजी खूप मस्त झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी टाकलेले रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच येतील। थँक यू।